रवींद्र धंगेकरांनी शरद पवारांची घेतली भेट। पुण्यातल्या 6 मतदारसंघात शरद पवारांच्या सभा होणार। रवींद्र धंगेकर यांची माहिती। भाजपकडे पैलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे। रवींद्र धंगेकरांची भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्ह संदर्भातलं निवेदन। चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्टीकरण। राजकारणात लोकांनी शब्द पाळला पाहिजे। राज्यात पक्ष आणि चिन्हाची चोरी झाली, पण राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे। बारामतीत झालेल्या मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य। मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा पसरवल्या जात आहेत। जनतेने शरद पवारांच्या भूलथापांना बळी पडू नये। चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट। सुप्रिया सुळे दौंड दौऱ्यावर। पाम संडे निमित्ताने सुप्रिया सुळेंनी घेतली ख्रिश्चन बांधवांची भेट। सुनेत्रा पवारही दौंडच्या दौऱ्यावर। दौंडमध्ये ख्रिश्चन बांधवांच्या पाम संडे कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांची हजेरी। यावेळी दौंड शहरातनं प्रभात फेरीचं आयोजन। दौंड शहरातल्या ख्रिश्चन बांधवांचा मोठ्या संख्येने उत्सवात सहभाग। सुप्रिया सुळेंनी नांदेड लोकसभेवर लक्ष देण्याची गरज नाही, त्याने बारामती पाहावी। अशोक चव्हाणांकडून सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। माझ्या महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयाला साथ द्या, खासदार अशोक चव्हाण यांचं नांदेडकरांना भावनिक आवाहन। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराडीत राज्यस्तरीय निर्णायक बैठक। लवकरच जरांगेंकडून भव्य सभा घेतली जाणार। सभा कधी आणि कुठे होणार या संदर्भातला निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता। तुम्ही गोरगरिबांच्या विरोधात जात आहात, तुमच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ होईल। मनोज जरांगेंचा गृहमंत्री फडणवीसांना इशारा। जरांगेंना काही जण फिडिंग करतायत, त्याप्रमाणे ते बोलतायत। फडणवीसांचा जरांगेंवर निशाणा। तर तडीपार करण्यासारखं जरांगेने काही केलंय का, फडणवीसांचा सवाल। उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। भाजप बाहेरून आयात उमेदवार देणार असल्याच्या चर्चा। साताऱ्याची जागा भाजपकडूनच लढण्यावर उदयनराजे ठाम। मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढावी। अजित पवारांकडून प्रस्ताव। महायुतीच्या सूत्रांची माझाला माहिती। मविया आणि महायुतीतलं जागा वाटप अजूनही रेंगाळलेलंच। पहिल्या टप्प्यातल्या अर्ज भरण्याची मुदत 4 दिवसांवर। मात्र पहिल्या टप्प्यातले महायुतीचे 3 उमेदवार अजूनही जाहीर नाहीत, तर मवियाकडनं चंद्रपूरची उमेदवारी अजूनही लटकलेली। काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर। दुसऱ्या यादीत नागपूर, भंडारा, गोंदिया, रामटेक आणि गडचिरोली चिमूर या 4 लोकसभा जागांची घोषणा। काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत नागपूर मतदारसंघातनं विकास ठाकरेंना उमेदवारी। नागपुरातनं विकास ठाकरे गडकरींशी करणार 2 हात। भंडारा गोंदियातून प्रशांत पडोळेंना उमेदवारी जाहीर। नाना पटोलेंनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं पडोळेंना उमेदवारी। शिवसेना आग्रही असलेली रामटेकची जागा काँग्रेसच्या पारड्यात। काँग्रेसकडनं रामटेकमध्ये रश्मी बर्वेंना उमेदवारी। गडचिरोली लोकसभा मतदारसंघानं काँग्रेसचे नामदेव किरसान यांना उमेदवारी। गडचिरोलीतील सर्व प्रश्न माझ्या प्रचाराचे केंद्रबिंदू असणार, किरसान यांचं वक्तव्य। लिंगायत समाजाचे नेते मनोहर धोंडे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार। लोकसभा निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक। उद्धव ठाकरे आणि वंचितची युती आता राहिलेली नाही। शिवसेनेने मवियाला प्राधान्य दिलं, प्रकाश आंबेडकरांचं विधान। युती तोडण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय एकतर्फी, त्यांनी फेरविचार करावा। आम्ही चर्चा करायला अजूनही तयार, राऊतांचं आवाहन। महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासूनच आम्ही हिंगोली लोकसभेच्या तयारीला सुरुवात केलेली, त्यामुळे केंद्रीय नेत्यांना विनंती करून देवेंद्र फडणवीस हिंगोलीची जागा सोडवून घेणार, आमदार मुटकुळेंचं वक्तव्य। तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अमर काळेंना कार्यकर्त्यांचं समर्थन। वर्धा लोकसभेची जागा पवार गटाला सुटल्यानं अमर काळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार। काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली काळेंची भेट। आम्ही कधी पैलवानगी केली नाही, पण वेळ आली तर ते सुद्धा करू। नागेश पाटील आष्टीकर यांचं आमदार संतोष बांगर यांना प्रत्युत्तर। तर मत हे दान आहे, आम्ही ते हात जोडून मागतो, दंड थोपटून मत मागणं योग्य नाही, आष्टीकरांचा टोला। महायुतीच्या उमेदवारीसाठी भिवंडीमध्ये शिवसेनेचा संवाद मेळावा। आगामी निवडणूक देशाला दिशा देणारी, शिवसेनेच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना पितृशोक। विनायकराव क्षीरसागर यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन। बारामती शहरातील मुख्य चौकात अनिकेत धोत्रे या युवकाला 6 जणांकडून बेदम मारहाण। पूर्व वैमनस्यातनं मारहाण झाल्याची माहिती। उपचारादरम्यान अनिकेत धोत्रे
पालघरच्या वावेघर इथल्या ब्लूबेरी कंपनीला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम सुरू होताच धरण विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी खंबाळा येथे धडक, पाटबंधारे विभागाकडून काम बंद. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू, यासाठी अनेक शतकांचा आयुर्मान असलेल्या बेसाल्ट दगडाचा वापर. किमान 500 वर्ष मंदिराला काहीही होणार नाही, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांचा दावा. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. राज्यामध्ये 5 दिवस उन्हाचा तडाखा वाढणार, मालेगावात पारा 40च्या पुढे, दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट तर शीतपेयांच्या मागणीमध्ये वाढ. मालेगावात, येवला आणि नांदगावात उष्णतेची लाट, या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्ह्यामध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, आरोग्य खात्याचं आवाहन. उन्हाळा सुरू होताच नाशिकच्या मनमाडमध्ये टरबूजाची आवक वाढली, टरबूज खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. टरबूजाला मागणी वाढल्यानं दरामध्ये वाढ. मुंबईत गेल्या वर्षभरात 50,206 टीबीचे रुग्ण, रुग्णसंख्या रोखण्यासाठी जनजागृती आणि आवश्यक औषधोपचार सुविधा उपलब्ध करणार, पालिकेची माहिती. प्रचारातनं वेळ काढत नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी धुळवडीत सहभागी. नागपुरात इतवारी मर्चंट असोसिएशनच्या होली मिलन कार्यक्रमात गडकरी उपस्थित. वरळीतील होळीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर एकाच मंचावर. वरळीतल्या विजय मित्र मंडळाच्या होळीमध्ये दोघांचा सहभाग. वरळी कोळीवाड्यातल्या होळीच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची हजेरी. कोळीवाड्यात आदित्य ठाकरेंकडून पारंपरिक नृत्य. देशभरात प्रसिद्ध सैलानी बाबा यात्रेचा महत्त्वाचा दिवस. सैलानी बाबांच्या दर्गा परिसरात 10 ट्रक नारळाची होळी केली जाणार. दुपारी होलिकोत्सव संपन्न होणार. कोकणातील ग्रामीण भागामध्ये शिमग्याचा उत्साह. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील केळटे गावात परंपरेप्रमाणे नृत्य करून शिमगोत्सव साजरा. रत्नागिरीच्या हातखंबा गावात शिमगोत्सव. 24.5 खेड्यांची पालखी नाचवली. शिमगोत्सवात तरुण तरुणी, बालगोपाळ आणि आबाल वृद्धांचा सहभाग. ठाण्यामध्ये अभिनय कट्ट्यावर रंगली दिव्यांग मुलांची होळी. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृती. मतदार राजा जागा हो या अभिनयाच्या माध्यमातून मतदानाचं कार्य बजावण्याचं आवाहन. भाजपचा तांड्यावरची होळी उपक्रम आजपासून सुरू. बुलढाण्याच्या गराशागड तांडा जिल्ह्यात जवळपास 150 तांड्यातील हजारो बंजारा बांधव उपस्थित. यावेळी स्थानिक आमदार खासदार उपस्थित. अमरावतीत युवती संवाद कार्यक्रमात महिलांकडून केंद्र सरकारच्या धोरणांची होळी. आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये होळी पेटवत मवियाच्या उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प. नाशिकच्या मालेगावात रमजानचा उत्साह. इफ्तारीनंतर खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी. कपडे आणि खाद्यपदार्थांसह अन्य गोष्टींच्या खरेदीला जोर. पंढरपूरच्या पळशीमध्ये शेतातील फूड ट्रॅपमध्ये अडकला तरस. शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्या माहितीनंतर वन विभागाची तात्काळ कारवाई. पुण्याच्या रेस्क्यू टीमला पाचारण करत तरसाला दिलं जीवदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.